नमस्कार. लक्ष्मणराव देशपांडे यांनी लिहून आणि त्यांच्या अभिनयाने अजरामर केलेली जी कृती आहे त्यातला काही प्रवेश मी सादर करते. वराड निघालंय लंडनला. मराठवाड्यातल्या खेड्यातला शेतकरी, गर्भश्रीमंत शेतकरी, त्याच्या मुलाचं काशीनाथचं एका मुलीशी, लंडनमधल्या मुलीशी लफडं जमतं, प्रेम जमतं आणि त्याला त्याच्याशीच लग्न करायचं असतं. मग तो घरी येतो, मग वडिलांशी खटाखटी होते, वादावादी होते. अखेरीस वडील तयार होतात आणि म्हणतात ठीक आहे की मग ते मिस्टर जॉन लंडनहून जेव्हा येतात त्या खेड्यामध्ये, तेव्हा मग त्या गावात आणि त्या घरामध्ये जी काय तयारीची लगबग होते आणि पुढे काय काय घडत जातं ते मी आपणासमोर सादर करायचा प्रयत्न करते. आवरलं का सगळं? पटापट आवरून घ्या, तो जॉनराव संध्याकाळी यायचं आहे. पटापट हे राहिलं ते राहिलं, मला काय ऐकायचं नाही. ए पोरियो, चला आवरा पटापट. हो हो, तुम्ही काय काळजी नका, आम्ही काय करतो, भरभर 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 पदर खोचून कामाला लागतो. तुम्ही काय करा, पटापट मी पहिले ना बस्ती झाडून घेते. तुम्ही काय करा, इथे ना सतरंजा टाका, सतरंजावर गाद्या टाका, गाद्यांवर आहे ना नवीन नवीन चादरी टाका, जुन्या टाकू नका. जुन्या चादरी नुसत्या दुपट्यावानी झाल्यात. मोठी माणसं लोक त्याच्यावर बसून काय करतात कुणाला माहिती. मामी, ओ मामी, तुम्ही ना सगळं भांड कुंड आहे ना एवढं लख करा की त्या बाबाचं तोंड त्याच्यात दिसलं पाहिजे. हा, आणि सुशे तू काय कर, कपड्यांच्या घड्या घाल. काय म्हणते? हा, जेवढं जमतील तेवढ्या कर, उरलेल्या कपाड्यात कोंबून ठेव. हा, आणि मामी सगळं भांड कुंड. तोपर्यंत मी काय करते, ही बस्ती सगळं पटापट झाडून घेते. अगं म्हणते घरभर गुतडा केलाय मेलीनं. अगं म्हणते मी इथे झाडायला लागले ग, इथं नको टाकू गुंता. अगं म्हणते मी इथं झाडायला लागले, फळा घेऊन उचलायला लागलं, गुंता वाऱ्यावर पळतोय, मला पळायला लागलंय ग म्हणते. अगं म्हणते इथे नको टाकू गुंता. अगं म्हणते इथे नको फड. हा, नाही तर काय, कुणी यायचं म्हणलं की हिच्या हातात कंगन फणी आलीच. डुचकी मेली. इथं कोण बघायला येणार आहे कुणास ठाऊक. रमेश भाऊजी, एक मेलं बुटक. रमेश भाऊजी, तो भिताडावरचा मारुतीचा फोटो. हा, तो भिताडावरचा मारुतीचा फोटो. आहो तिकडे कुठं पाहताय, मारुतीचा फोटो इकडे आहे. त्याचं तंगड्या गेल्या वरती, मुंडक गेल्या खाली. तो बाबा आला तर म्हणाल काय मारुती शीर्षासन करायला लागलाय का काय करायला लागलाय. हो, गब्बाई मेली, फार वच करते नाही, असं दाखवते सगळं काही हिच्या अंगावरच येऊन पडले. नाक तोडा मेला. मामी तुम्ही काय करा, स्वयंपाकाचं बघा, मी काय करते सगळं इथलं आवरून घेते. सुशे, अगं सुशे, ते कोण यायचे कळल्यापासून माझे हात पाय नुसते गळूगळूच झाले. काही भांड कुंड उचललं की गळूच पडते. सकाळी मोरीमध्ये गेले, पाण्यानं भरलेला तांब्या उचलला, बत्कन मोरीत पडला बघ. माझ्या छातीत नुसतं धड 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 धड. कसं व्हील काय व्हील, कसं व्हील काय व्हील, कसं व्हील काय व्हील. अगं तुझ्या छातीत तरी धड धड, माझ्या छातीत तर लक 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 लक. अगं हिच्या छातीत धड धड, तुझ्या छातीत लक लक, माझ्या छातीत तर चमचम चमचम चमचम. अगं बोलू नका ग, कामात थोडी सोंग भारी, आवरा पट. मामी स्वयंपाकाचं बघा. हा मामी, हो वंस ओ वंस 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 वंस. गेल्या ना, गेल्या बरोबर गेल्या. अजिबात काम करत नाही, अजिबात कामाला हातच लावत नाही. नुसती गुरगुर या खोलीत त्या खोलीत या खोलीत हिंडती आणि असं दाखवती की कामाचं डोंगर उचलाय, असं दाखवती. आणि बरं तुला तर माहितीये काम तर काय करायचं नाही. काय बोललं की फुस, काय बोललं की फुस, काय बोललं की फुस. अगं काय हे तुला माहितीये ना, सांगता कुणाला ग, सांगता कुणाला. आपल्याला बोलायची सोय नाही ग बाई. खरंच तोंड दाबून नुसतं बुक्क्याचा मार चाललाय. परमेश्वराला म्हणते उचल रे बाबा, तोही कुठं रजा काढून गेलाय कुणाला ठाऊक. खरंच बोलायची सोय नाही ग. अगं परवा बसलं होतं जरा घटकाभर, ती
तिथं बसलो होतो कट्ट्यावर ह्यांच्याशी गप्पा मारत. यांना मला नाही रावलं बाई. ह्यांना म्हटलं तुमची लाडकी बहीण झाली, आमच्या काय डोक्यावर मिरं वाटायची का? एकुलती एक बहीण झाली म्हणून काय झालं? कामं नको करायला? काय काय सांगितलं काही उचलत नाही, काम करत नाही. अहो एखादं फडकं दिसलं उचलून घडी करून ठेवावं, वशात भांडं दिसलं विसरून ठेवावं. तिला काय मला ओरडले, हो तुझी शपथ हेच बोलले. मला इतकं ओरडले, बोलू नको चुप, बोलू नको चुप, बोलू नको चुप. बाई बाई मला इतकं बोलले, इतकं बोलले बाई, लय बोलले. अगं कामाचं काही नाही ग, कामानं काय माणूस मरत नाही का, लुळं पांगळं होत नाही. पण हिचं कसं आहे, मरमर आपण मरायचं. चांगलं झालं की मी केलं, चांगलं झालं माझ्यामुळे झालं, चांगलं झालं माझ्यामुळे झालं, असं यायचं. आता परवाच तुला सांगते, अगं घरी सत्यनारायण झाला. सत्यनारायण, अगं सत्यनारायण ग, अगं एक तर वय तरी म्हण नाही तर नाही तरी म्हण. सत्यनारायण झाला. हिच सुरू गावभर बोंबलत सुटली, माझ्यामुळे सत्यनारायण झालं, माझ्यामुळे सत्यनारायण झालं, माझ्यामुळे सत्यनारायण. अगं काय हे नाही तर काय. तुला सांगते कधी नव्हे तर प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले. हिच सुरू गावभर बोंबलत सुटली, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, हिच्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. ढमेली नाही तर काय. बरं काय काळ वेळ काय धारबन. दुपारी लोक झोपले, कड्या वाजव वाजव सांगायला लागली, कुणाचं काय चालतंय, कुणाचं काय चालतंय. अगं हे तर काहीच नाही, या वर्षी माय लई पाऊस आला आणि हे हरभरा टरारून मला, हे दाणा टणाना. ही गावभर बोंबलत सुटली, माझ्यामुळे हरभरा टरारून वर, माझ्यामुळे हरभरा टरारून वर, माझ्यामुळे हरभरा टरारून वर. हरभरी मेली नाही तर काय. अगो इकडे सुलुवंसना लेकरू झालं. हिच कशाचं श्रेय घेईल काही सांगता येत नाही बाई. अशा पद्धतीने घराघरात तयारी पूर्ण लगबग चालू होती. जॉनराव येऊन गेले. मग वाटाघाटी कसं करायचं, लग्न काय करायचं ठरलं की लग्न लंडनला होणार, वराड तिकडे जाणार. मग त्या दृष्टीने 3-4 महिन्याचा कालावधी गेला आणि जॉन राव गेल्यानंतर बाप्पांनी अगदी बारकाईनं सगळं घरामध्ये लक्ष करायचं ठरवलं आणि मग एक एक तयारीला सुरुवात झाली. घेतलं का सगळं, आवरलं का, भरा भरा दुपटं घ्या, सगळे पोरायचे कपडे घ्या, सगळं घ्या, खायचं प्यायचं घ्या, धपाटे घेतले का, हे घेतलं का. हो हो अहो घेतलंय ना, घेतलंय, हां सगळं घेतलंय. करंज्या घेतल्यात, लाडू घेतलेत, चकल्या घेतल्यात, शेव घेतली, शंकरपाळे घेतले, फरसाण घेतले, मुरबर. अगं ग खायचं काय म्हणलं की ह्या बाईला खायचं काही सुचलं की वचा 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 चालूच राहते. बरं काय झालं की कसा झालाय नमुना, कसा झालाय नमुना, कसा झालाय नमुना, कसा झालाय नमुना. इकडे इकडे कुठे बसणार आहे, विमानात डावीकडं का उजवीकडं. तू मधी बैस नाही तर कलंटते. हा ए मेन घुमे, आवर लवकर. काय म्हणलं, मेन घुमे. माझ्या बाहेरचं कोणी आलं की त्यांच्या समोर टच टच बोललंच पाहिजे का. तुम्ही काय करता का इथे, सगळं काम मला करायला लागतं, तयारी सगळी मी करते. तुम्ही नसते या खोलीत त्या खोलीत फौजदारासारखे हिंटाय गुरगुर गुरगुर. ओय फौजदार कोणाला बोलती. तुम्हाला भांडायचंय माझ्याशी, भांडायचंय. मी फौजदार नाही म्हटलं, फौजदार सारखं म्हणलं. तुम्ही काय होता फौजदार. तुम्ही माझ्या पुढे शेपूट घाला आणि तिकडं जा. काय मला फौजदार नाही ना म्हटली. घेतलंय का सगळं. अहो घेतलंय. तुम्हाला काय पाहिजे. कपडे घेतलेत सगळे. हो घेतलेत. मुकुंदाच्या चड्ड्या घेतल्या. हो. माझ्या चड्ड्या घेतल्या. हो. तुझ्या काही जिबेला हाड. छोटे लेकरं बाळ फिरतायत बाजूच्या खोल्यांमधनं. बघा लोक काय विचारतायत. मणिमंगळसूत्र घेतलं का, लफ्फा घेतला का, तोड्या घेतल्या का, नथ घेतले का, वाक्या घेतल्या का, मंगळसूत्र घेतलं का, झुबे घेतले का, हे घेतलं का, पैठणी घेतली का, शेला घेतलं. तुम्ही काय लावलंय नुसतं चड्ड्या चड्ड्या चड्ड्या.
अशा तऱ्हेने मग वऱ्हाड सगळं निघालं आणि मग मजल करत बैलगाडीतनं एस टीतून रेल्वेतनं एअरपोर्टला आलं आणि एअरपोर्टवरनं लंडनला दिशेने एकदम झेप घेतली विमानानं